नाना, मला कशानेच काहीच फरक पडत नाही आता. त्या सावीसाठी मी खूप आधीपासून सापळा रचला होता आणि ती त्यात बरोबर अडकली. आणि महत्वाचं म्हणजे हे तिला माहितीच नाही. सापळा? कसला सापळा? कळेल कळेल उद्या सगळ्यांना सगळं कळेल. घाई काय? आत्ताच धैर्याचा मेसेज येऊन गेला. उद्या माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणणार आहे म्हणे. याचा अर्थ त्या पोरीने अजून त्याला काहीच सांगितलेलं नाहीये. पण खऱ्या अर्थाने तिला आपण सरप्राईज देणार होतो उद्या. तेव्हा आता तयारीला लागा ना. फुलाच्या पाकळ्या पसरवा सगळीकडे. जंगी स्वागत करायचंय तिचं. सावी नाईक, उद्या तुझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे ग. तू स्वप्नातही विचार केला नसशील असं सरप्राईज मिळणार आहे तुला. का? मला असं नाही जेवायचं. मग त्याचं काय ना, माझ्या बायकोनं स्वतःच्या हातानं भरवल्याशिवाय मला काय गोड लागणार नाही. अच्छा, असं आहे का? धैर्य, तुम्ही धैर्य? हात हाती दे सखे जवळ तुझ्या राहू दे. प्रीत ही बहरू दे, प्रिय क्षण हजारा उमलू दे. तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ. तुझी माझी जुळली गाठ ही, तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ. तुझी माझी जुळली गाठ ही. स्पर्श नवे ऋण झुणले, बहरले मिठीत या चांदणे. श्वास पुन्हा मोहरले, पाहता मी तुझे लाजणे. लक्ष कुठे आहे तुमचं? चंद्र आकाशात आहे. पण माझा चंद्र तर इथं आहे, माझ्या कुशीत. त्या चंद्राला तुझी सर नाही. हो का?
हो. तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ तुझी माझी जुळली गाठ ही. चला आज जाऊया नाहीतर पाऊस येईल. स्वप्न चालून आले बघता बघता स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला. दरवाजा तूच आजही उद्या, तूच सावली या दिशा. गाठ होते पैंजणांची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. काय चाललंय तुमचं? झोपायचं नाहीये? नाही, असं वाटतं ना उगाच डोळे बंद करायचो आणि डोळ्यासमोरचं हे सुंदर स्वप्न भंग होऊन जायचं. का? कारण हे स्वप्न नाही सत्य आहे. हे तुम्हाला कळावं म्हणून. सावी, तुला असं आधीसारखं झालेलं बघून मला काय वाटतंय ना, शब्दात नाही सांगू शकत मी. असं वाटायचं देव माझी एवढी का परीक्षा बघत असेल, का माझ्या सावीला माझ्यापासून एवढं दूर करतोय देव.